Download the ZEE5 app now. झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेच्या 15 एप्रिलच्या भागात महाराणी येसूबाई साहेब संभाजी महाराजांजवळ राज्याभिषेक सोहळ्याचं कौतुक करतात. सर्वांना सोहळा आवडल्याचं सांगतात. संभाजी महाराज देखील महाराणी येसूबाईंचं कौतुक करतात. येसूबाई राणीसाहेब संभाजी महाराजांना तुम्ही कविकलशांना मान देऊन बरं केलं तसं सांगतात. त्यांना पद दिल्यामुळे गडावर त्यांना आता कुणीही बोल लावणार नाहीत असं सांगतात. इकडे अनाजी पंत त्यांना मुजुमदारी मिळाल्यामुळे संतापलेले असतात. त्यात गडावरील मावळे अनाजी पंतांना चांगलीच शिक्षा झाली अशा अर्थाच्या गप्पा मारत असतात. ते अनाजी पंत ऐकतात. त्यात एक सेवक त्यांचा अपमान करतो. ते त्याच्या कानाखाली मारतात. ते त्यांच्या घरी जातात तेव्हा त्यांच्या पत्नी केसरबाई त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांना पटत नाही. त्या त्यांचं औक्षण करायला जातात तेव्हा ते औक्षणाचं ताट उधळून लावतात. ते पुन्हा गडावर येतात तेव्हा कविकलश खिरापत वाटण्यासाठी निघालेले असतात. ते चिडून गडाच्या तटबंदीवर येतात तेव्हा हिरोजी आणि राहुजी नाना त्यांच्या मागे येतात. तेव्हा ते कलशाला हाकलण्यासाठी उपाय शोधत असल्याचं सांगतात. तेव्हा त्यांना गडावर चेंगराचेंगरी झाल्याची खबर मिळते. ते या संधीचा फायदा घेण्याचं ठरवतात. या मालिकेच्या आगामी भागात अनाजी पंत संभाजी महाराजांना कविकलशांनी डोंगराला बळी दिल्याचं सांगतात. संभाजी महाराज अनाजी पंतांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार का? संभाजी महाराज आता काय करणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा स्वराज्यरक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the ZEE5 app now.